Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. लॉ ऑफिसर ग्रुप ए ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे आपल्याला वर्षभरापूर्वी ही वॅकन्सी आउट झाली होती. त्यानंतर याचा सिलेबस सुद्धा त्यांनी दिला नव्हता किंवा एक्झाम डेट सुद्धा आपल्याकडे एमपीएससीनी प्रोव्हाइड केलेली नव्हती. बट आता सिलेबस आलेला आहे तर विदिन 45 डेज किंवा 1-2.5 महिने 3 महिन्यामध्ये ही एक्झाम होऊ शकते. आता एक्सपेक्टेड असं आहे की कंझ्युमर, इंडस्ट्रीयल आणि लॉ ऑफिसर ह्या तिन्ही एक्झाम्स 1 वीक मध्येच ते घेतील कदाचित. पण आता आपल्याला याचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे. मी मध्ये काही विषय शिकवले होते आणि मध्येच थांबले होते कारण की मला समजत नव्हतं पुढे की आता काय शिकवायचं विद्यार्थ्यांना, कारण याचा अभ्यासक्रम फार वेगळ्या प्रमाणात दिलेला आहे. ट्रायबलचे तर लॉ आहेतच, त्यामुळे 1 तारखेपासून आपण याची बॅच नव्याने सुरू करतो आहे. ज्यांनी आधी ऍडमिशन्स घेतले आहे त्यांना मी ऑलरेडी खूप सारी वर्ष 1.5 वर्षाची व्हॅलिडिटी दिली आहे. त्यांचा कोर्स जरी एक्सपायर जरी झाला तरी त्यांना तिथे रिन्यू करता येईल. नो वरी. बट आता ज्यांना ऍडमिशन्स घ्यायचे आहेत त्यांचे 1 तारखेपासून रेग्युलर लाईव्ह क्लासेस सुरू होणार आहे. तर त्याच्यासाठी ते 1 तारखेपासून का, कारण माझा आवाज थोडासा व्हॉइस प्रॉब्लेम आहे, सोअर थ्रोट आहे, त्यामुळे मी 2-3 दिवस रेस्ट करून 1 तारखेपासून याचे क्लासेस सुरू करणार आहे. तर ॲपवर हा कोर्स अवेलेबल आहे, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. आधीचा झालेला सिलेबस तो 1 तारखेपर्यंत बघू शकता आणि 1 तारखेपासून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल अँड देन तुम्ही याचा कोर्स पुढे कंटिन्युअली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज इथे तयारी करू शकता. 12 जागेसाठी ही वॅकन्सी होती आपल्याकडे. 12 जागा आहे त्याच्या ट्रायबल डेव्हलपमेंट लॉ ऑफिसर. खूप चांगली पोस्ट आहे ही. याला प्रॅक्टिस क्रायटेरिया पण होता 5 वर्ष. सॉरी 200 मार्काची एक्झाम आहे, 100 प्रश्नसंख्या राहणार आहे. सीबीटी कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहणार आहे मुंबईला. त्यानंतर 50 मार्काचा इंटरव्ह्यू राहणार आहे. हे सगळ्या प्रोसिजर पुढील 6 महिन्यात होतील. इंटरव्ह्यू सुद्धा, परीक्षा सुद्धा आणि त्याचा रिझल्ट सुद्धा. कारण ऑलरेडी ही एक्झाम फार लेट घेण्यात येते आहे नोटिफिकेशनच्या तारखेपासून. ठीक आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आता इथे सगळ्यात महत्वाचं जे विधी विषयक घटक, या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश आहे. म्हणजे लॉचे जे आपले विषय आहेत, कॉन्स्टिट्युशनल लॉचे पूर्ण लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल मिळतील. म्हणजे आहेच ॲपमध्ये ते अवेलेबल. ठीक आहे. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अमेंडमेंट 2019 ऍक्टला घेऊन हा मात्र आपल्याला इथे कव्हर करावा लागणार आहे. 1 तारखेला पहिला विषय आपला हाच राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचे रेकॉर्डेड लेक्चर आहे, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ थोडं अवघड असतं, त्यामुळे आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा कंडक्ट करणार आहे. हे 2-3 दिवसाचा विषय आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ सुरू होईल. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऑलरेडी प्रोव्हाइड केलाय ऍपमध्ये. स्पेसिफिक रिलीफ ऑलरेडी प्रोव्हाइड केलंय. भारतीय न्यायसंहिता सुद्धा, लँड एक्विजिशन, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, मोटार व्हेकल आय थिंक असेल, कदाचित नसेल तर लाईव्ह करता येईल आपल्याला क्लिअर कव्हर. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट नाही आहे, तर तो मी तुम्हाला शिकवणार आहे. असेल युट्यूबमध्ये अनलिस्टेड प्रायव्हेट लिस्टमध्ये, तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू सुद्धा प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. हे आपल्याला काही विषय घ्यावे लागतील. प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग आहे, ऑलरेडी रेकॉर्डेड मी ॲपमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आज हे सगळे लॉज तुम्हाला प्रोव्हाइड होतील त्या कोर्समध्ये. हा पण आहे डायग्नोस्टिक, PCPNDT. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आहे. मीडिएशन ऍक्ट नाही आहे. मीडिएशन ऍक्ट आपल्याला लाईव्ह 1 तारखेच्या नंतर कव्हर करावं लागेल. RTI आहे, ऑलरेडी मी तुम्हाला रेकॉर्डेड ऍक्ट्समध्ये दिलेला आहे. प्रोसिजर लॉ ऑफकोर्स CPC पूर्ण आपल्याकडे रेग्युलर लॉ आहे. CPC, भारतीय न्याय संहिता हे प्रोसिजरल लॉमध्ये त्यांनी दिलेले आहे. हे 2 माझ्याकडे आहे युट्यूबच्या अनलिस्टेड प्रायव्हेट लिस्टमध्ये. ऑलरेडी आपण एक बॅच झाली होती असिस्टंट लिगलची, तेव्हा शिकवलेले आहे. तरी सुद्धा मी याचे लाईव्ह लेक्चर घेणार आहे. त्याचं कारण की हे अवघड आहे आणि याच्यावर 4-4, 5-5 प्रश्न तरी विचारले जातात MPSC थ्रू. आता हे सिलेबस कुठे मिळतो? हा सिलेबस मिळत नाही. हायकोर्टच्या लायब्ररीमध्ये हे बुक्स मिळतात, तर ते आम्हाला मिळतात. तर त्यानुसार मी तुम्हाला त्याचे PDF बनवून देईल आणि आपण इथे अभ्यास त्याचा करूया. लिमिटेशन रेग्युलर आहे, ऑलरेडी ॲपमध्ये प्रोव्हाइड आहे. हा पण ऍक्ट तुमचा ऑलरेडी मी ॲपमध्ये प्रोव्हाइड केलाय. हा पण ऍक्ट ऑलरेडी प्रोव्हाइड केलाय. म्हणजे जवळपास 80% सिलेबस ऑलरेडी कव्हर आहे, तो ॲपमध्ये उपलब्ध आहे. पण त्याच्यावरही लाईव्ह लेक्चर घ्यायचं काम पडलं तर आपल्याकडे वेळ असेल तर आपण घेणारच आहोत.
ठीक आहे. महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स हे सगळं आपण इथे कव्हर करावे लागणार आहे लाईव्ह लेक्चरमध्ये, कारण हे सगळं नवीन आणि ट्रायबल लॉज आहेत. महाराष्ट्र शेड्यूल ट्राईब्स हे आपल्याला कव्हर करावं लागणार आहे लाईव्ह लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर सिच्युएशनल लॉज, रिसेंट केस लॉज डेफिनेटली. तर आता याच्यामध्ये रिसेंट केस लॉज डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट, तर याचे कमीत कमी संडे टू संडे आपल्याला 3-4 लेक्चर्स घ्यावे लागतील आणि मला PDF बनवून तुम्हाला हे सगळ्या केस लॉज प्रोव्हाइड करावे लागेल, शिकवावं लागेल. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, लिगल, हे सगळं शिकवावं लागणार आहे तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये. रिसेंट लेजिस्लेशन, वुमेन, चिल्ड्रन आणि विकर सेक्शन्स हे सुद्धा तुम्हाला नोट्स बनवून PDF देऊन शिकवावं लागणार. हे आपण जनरल नॉलेजचा एक क्रायटेरिया धरू शकतो. Whenever acts, rules, regulation mentioned in the syllabus, latest amendment, जसं की आता भारतीय न्याय संहिता आलेला आहे, ठीक आहे, मीडिएशन आहे 2023चा, असे लेटेस्ट ज्या अमेंडमेंट झालेले आहे त्या सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आता ही जी आहे 2023-24ची व्हॅकन्सी आहे, आय थिंक 24ची व्हॅकन्सी आहे, ठीक आहे की नाही. तर 24 पासून अशीच पेंडिंग आहे. 12 जागेसाठी, 12 जागा म्हणजे खूप झाल्या, कारण प्रॅक्टिस, जेव्हा प्रॅक्टिसचा क्रायटेरिया असतो तेव्हा कॉम्पिटिशन कमी असतं. जास्तीत जास्त 200 विद्यार्थी किंवा 250-300 विद्यार्थी याच्यामध्ये एक्झामला येऊ शकतात कदाचित, ठीक आहे की नाही, कारण प्रॅक्टिस क्रायटेरिया 5 वर्ष होता. जरी 500 विद्यार्थी जरी धरले आपण, तरी तुमचा चान्सेस खूप चांगल्या प्रकारे लागण्याचा असतो इथे जॉबला आणि ही परीक्षा पास होण्याचा. त्याचं कारण असं की जर एवढ्या अभ्यासक्रमाची प्रॉपरली 2 ते 3 महिने तयारी केली तर तुम्हाला सहज अशी तुम्ही पोस्ट काढू शकता. 12 जागा आहे, 12 जागेसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. लॉ ऑफिसरची एक्झाम आहे, ग्रुप ए, ठीक आहे की नाही, इथे बघू शकता तुम्ही ग्रुप ए ची एक्झाम. तर फीज सुद्धा मी अतिशय कमी ठेवलेली आहे, आय थिंक 5,000 रुपये फीज आहे. तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन हा कोर्स परचेस करू शकता. रेकॉर्डेड लेक्चर पाहणं सुरू करू शकता, जेही आत्ता अवेलेबल मी करून दिले. मी जसं सांगितलं की भरपूर सिलेबस तिथे अवेलेबल आहे. त्यानंतर लाईव्ह लेक्चर होतील जानेवारी महिन्यामध्ये, सगळ्या सिलेबस कव्हर होऊन आपण जानेवारी मार्चच्या दरम्यान MCQs आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ बघावं लागेल, आपला कट ऑफ किती येतो, कॉम्पिटिशन किती आहे, पेपर कशा प्रकारे होतं. तर हा सिलेबस तुमच्यापर्यंत आलेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही याच्या तयारीला लागा, ठीक आहे. कोर्सच्या डिटेल्स, ॲपच्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथनं तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू सो मच.